श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 42. प्रथम पिठिकापूर वासियांकडून दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर या नामस्मरणास प्रारंभ होऊन हे नामस्मरण विश्वव्याप्त होऊन विख्यात होणे. श्रीपादांनी आपल्या आईवडिलांना, बापनार यांना, नरसिंह वर्मांना व व्यंकटप्पया श्रेष्ठींना दिव्य दर्शन देणे. दुपारचे जेवण आटोपल्यावर श्री भास्कर पंडित सांगू लागले, श्रीपादांनी क्षुद्रगृही राहून दत्त दीक्षा दिली, तीही एकाच रात्रीची. तसेच पारंपरिक पद्धतीने दीक्षाविधी न करता, पूजा अर्चना वगैरे न करता भक्तांच्या हाताला फक्त दोरा बांधला व त्यांना भजन करायला सांगितले. हे सगळे शास्त्राविरुद्ध आहे. तसेच स्वतःला दत्त म्हणून सांगणे व स्मरण करताच भक्तांचे कष्ट निवारण होतील असे प्रकटित करणे ही शास्त्राची एक प्रकारे अवहेलनाच आहे असे समजून काही ब्राह्मणांनी हे सर्व शंकराचार्यांना कळवून बापनार्य व अपलराज शर्मांना ब्राह्मण कुळातून बहिष्कृत करावे असे ठरवले. इतक्या श्रीपाद श्रीवल्लभ अंतर्धान पावले. ही बातमी गावात पसरली व तो चर्चेचा विषय झाला. शंकराचार्यांची अनुमती नसताना कुणालाही आध्यात्मिक गोष्टींविषयी मुक्त विधान करण्याचा अधिकार नसतो. परंतु इथे तर 16 वर्षांचा बालक मी साक्षात दत्तप्रभूंचा अवतार आहे असे ठामपणे सांगत आहे. हा देवद्रोहच आहे असे काही ब्राह्मणांना वाटले. श्रीपाद अंतर्धान पावले हे ऐकून ब्राह्मण मनात कपट ठेवून पण वरपांगी सहानुभूती दाखवत बापनाचार्यांकडे आले. परंतु घरातले कुणीही श्रीपाद अंतर्धान झाले म्हणून विषादग्रस्त झालेले दिसले नाहीत. उलट बापनार्य म्हणाले, दत्तांनी आता दत्तस्वरूप विश्वव्याप्त करण्यास सुरुवात केली आहे. तो महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने आमच्या घरात वावरला, आम्हाला दिव्य आनंद दिला. आमच्या दृष्टीतले मायेचे पडदे त्याने बाजूला सारले. त्यामुळे त्यांचे दिव्य दर्शन पूर्वीपेक्षाही जास्त वेळा आमच्या अंतरदृष्टीस होत असते. आम्ही खरोखर धन्य झालो. हे ऐकून ब्राह्मण हादरलेच. पण पाहू तरी श्रीपादांच्या आई वडिलांचे काय हाल आहेत ते. या दुष्ट हेतूने पण सहानुभूतीचा आव आणत ते अपलराज शर्मांच्या घरी आले. पाहतात तर ते सुमती महाराणी अपलराज शर्मा, त्यांची भावंडे, भाऊ बहिणी सर्व मोठ्या आनंदात होती. अपलराज शर्मा म्हणाले, श्रीपादांबद्दल याआधी आम्हाला फार काळजी वाटायची, पण आता आमचे मन कसे हलके झाले आहे. त्यांचे स्मरण करताच स्थूल देहाने तो आमच्याशी बोलतो. साक्षात दत्तप्रभूंचे आम्ही जनक जननी झालो. आमचा जन्म धन्य झाला. तो आम्हाला निराताशी आनंदात ठेवतो. इथली परिस्थिती तर बापनाचार्य यांच्या घरापेक्षाही जास्त आनंददायक व उत्साहवर्धक होती. नंतर हे कुटाळ ब्राह्मण व्यंकटप्पया श्रेष्ठींकडे गेले. तेव्हा श्रेष्ठीही म्हणाले, अहो ब्राह्मणांनो, पूर्वी श्रीपाद काही तासच आमच्या घरी वावरायचे, पण आता ते सतत आमच्या डोळ्यासमोर असतात. एवढेच नव्हे तर स्थूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरात संचार करत असतात. नंतर नरसिंह वर्मांची प्रतिक्रिया बघण्यासाठी ते त्यांच्या घरी गेले. तेव्हा वर्मा म्हणाले, आमच्या दृष्टीतले मायेचे पडदे त्यांनी दूर सारले. दिव्य नटखट महाप्रभू श्रीपादांच्या रूपात आमच्याकडे मुक्तपणे वावरतात. आमच्याशी हसतात, बोलतात, सतत आमच्या सोबत असतात. पूर्वीपेक्षाही जास्त वेळा स्थूल देहाने दर्शन देत असतात. ही सर्व हकीकत कुकुटेश्वराच्या देवळातील त्या संन्याशाला कळाली व ते घाबरले.
श्रीपादांनी मी साक्षात दत्तप्रभू आहे असे स्पष्टपणे सांगितले व ते अंतर्धान पावले. खरेच माझे उपास्य दैवत असलेले दत्तप्रभूच श्रीपादांच्या रूपाने अवतरले तर नसतील ना, असे संन्याशाला वाटले. त्याचे अवतरणे सत्य असले तर मग माझे कष्टाचे दिवस सुरू होतील हे नक्की. शरणागत झाल्याशिवाय दत्तप्रभू उद्धार करत नाहीत, हा त्यांचा स्वभाव आहे. इतक्या ब्राह्मणांच्या सहकार्याने इतके धन गोळा होत आहे हे मी दत्तप्रभूंची कृपा समजत होतो, पण या कृपेतूनच ते शिक्षा करत आहे असं मला वाटले. नावासाठी धनसंपत्तीसाठी चाललेली ही धडपड दत्तप्रभूंना ठाऊकच असेल. माझ्या आशयाला आलेले ब्राह्मण पण धनाकांक्षीच होते. मला व या ब्राह्मणांना काहीही आध्यात्मिक बळ नाही. दत्त दीक्षा हे धनाकर्षणाचेच विधान आहे. दीक्षा घेणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांची श्रद्धा निष्ठा कमी पडली असे समजतील. इच्छा पूर्ण झाल्यास दीक्षा फळावर विश्वास ठेवतील. श्रीपादांनी मला फसवण्यासाठी असे काही चित्र विचित्र डाव तर रचला नसेल. अशा अनेक विचारांनी भयभीत होऊन संन्यासी थरथर कापायला लागला. इतक्यात कुकुटेश्वर देवळात एक ब्राह्मण आला. त्याचे नाव नरसिंह, त्याचे काश्यप गोत्र होते. महाराष्ट्रातून मुद्दाम कुकुटेश्वर महाप्रभूंच्या दर्शनास आला असे कळले. तसेच इथे कोणी दत्तदीक्षा देणारे परमहंस परिव्राजकाचार्य आले आहेत, त्यांचेही दर्शन घेण्यास आला आहे म्हणे. त्या ब्राह्मणाजवळ खूप पैसे होते. ते त्याने दत्तदीक्षा देणाऱ्या संन्याशाला दीक्षा दक्षिणा म्हणून दिले. संन्यासी खूपच खुश झाला. त्या वृद्ध ब्राह्मणाला दीक्षा देताना संन्यासी म्हणाला, हात पुढे करा. ब्राह्मणाच्या हातावर त्याला कमंडलूतून उदक सोडायचे होते. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या पुढे हात केला. संन्यासाने कमंडलूतले उदक ब्राह्मणाच्या हातावर सोडले तर काय, उदकाबरोबर विंचू पण हातात पडला. ब्राह्मण चिडून कटू स्वरात म्हणाला, माझ्या हातावर उदक सोडून मलाच प्राशन करायला सांगतोस? काय आश्चर्य, तू अनेक वर्षांपासून मिळवलेले तपफळ मला दिलेस, आता मी ही धारा पिठिकापूरला देतो. संन्यासी चांगलाच हादरला. ब्राह्मण क्षणभरात नाहीसा झाला. इतक्यात एक ब्राह्मण विंचू चावला म्हणून जोराने ओरडला. मंत्र टाकला, जप केला, पण काही गुण येईना. कुकुटेश्वराला अभिषेक केला. स्वयंभू दत्ताची विशेष आरती आराधना केली, पण काही उपयोग झाला नाही. तो ब्राह्मण बेशुद्ध झाला. त्याच्या तोंडातून फेस निघू लागला. तेव्हा लोक म्हणू लागले, हा विंचू नाही, सर्पदंशच आहे. संन्यासाने त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातावर कमंडलूतील उदक टाकताना विंचू पडलेला काही लोकांनी पाहिले होते. तोच विंचू या ब्राह्मणाला चावला असेल असे काही ब्राह्मण म्हणू लागले. पिठिकापुरात कुठल्याही क्षणी कोणत्या अफवा पसरतील व त्या अफवांमध्ये कोण कसा फसेल हे देवालाच माहीत. मंत्र अभिषेक आरती करून ही ब्राह्मणाची वृश्चिक दंश बाधा दूर होत नाही. याचे कारण तो दत्त दीक्षा देणारा संन्याशीच आहे असं काही लोक म्हणू लागले. वृद्ध ब्राह्मणाने दिलेल्या पैशाचे कोळसे झालेले पाहून संन्याशाला वाटले, श्रीपाद श्रीवल्लभच या ब्राह्मणाच्या रूपाने आपली परीक्षा घेण्याच्या निमित्ताने तर आले नसतील ना. विंचू चावलेल्या ब्राह्मणाच्या तोंडातून येणारा फेस वाढू लागला. त्यामुळे हा सर्पदंशच आहे असे ठरवले. त्या डोंगराळ प्रांतात त्या लोकात ही मंत्रतंत्र विद्या जाणणारे लोक होते. त्यांनी मंत्रतंत्र विद्येचा प्रयोग संन्याशाने या ब्राह्मणावर केला असावा असे लोक म्हणू लागले. त्या विद्येत प्रथम भूत विंचू रूपाने पाण्यातून बाहेर पडते. विंचू चावल्यावर ते भूत सापात बदलते. त्यामुळे विंचू चावलेल्या माणसाच्या तोंडातून फेस येऊ लागतो. तो साप थोड्या वेळाने भूतात बदलतो. ते भूत प्रयोग करणाऱ्या माणसाच्या इच्छेप्रमाणे
दुसऱ्यांकडे जाऊन त्यांचे द्रव्य अपहरण करतो व प्रयोग करणाऱ्या माणसाजवळ ते धन आणून देतो. असा हा वेगळ्याच प्रकारचा विचित्र मंत्रप्रयोग आहे. हाच मंत्र संन्याशाने त्या ब्राह्मणावर केला अशी अफवा पिठिकापुरात पसरली. श्री पिठिकापूर हे अफवांचे माहेरघर आहे हे त्या संन्याशाला माहीत नव्हते. फेस येणारा तो ब्राह्मण थोड्या वेळाने उठला, परंतु त्याच्या पोटात दुखत असल्यामुळे तो नाचू लागला, उड्या मारू लागला. झाले, थोड्याच वेळाने हा भूतात बदलणार अशी अफवा क्षणात पसरली. त्यामुळे गावातल्या लोकांनी आपापल्या घरावर भूता उद्या ये असे लिहावे, म्हणजे भूत रोज येत राहिले तरी उद्या ये हे वाचून घराबाहेरूनच परते. त्यामुळे घरातील पैसा अपहरण करणे कठीणच होईल. म्हणून प्रत्येकाने सावध राहावे असे लोक आपापसात बोलू लागले. आतापर्यंत संन्याशाला साथ देणारे सर्व ब्राह्मण त्याला सोडून घरी पळाले होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सर्व लोकांनी आपापल्या घराबाहेर भूता उद्या ये असे कोळशाने लिहून ठेवले. व्यंकय्या नावाचा शेतकरी सगळ्यांना सांगू लागला, शूद्रांच्या वस्तीसमोर सावधानी म्हणून एका माठात कोळसे ठेवावे. त्यामुळे संन्याशाने प्रयोग केले तरी भूत क्षुद्र घरातून धन अपहरण करणार नाही असा त्याने दिंडोराच पेटवला. थोड्याच वेळात पोटदुखीने त्रस्त झालेला ब्राह्मण स्वस्थ झाला. इतक्यात एक शेतकरी त्या ब्राह्मणाजवळ येऊन म्हणाला, अहो, आमचे कुलप्रमुख व्यंकय्यानी तुम्हाला श्रीपादांनी दिलेल्या मंत्र अक्षता देण्याचा संकल्प केला आहे. त्या मंत्र अक्षतांच्या प्रभावाने तुम्ही पूर्णपणे स्वस्थ व्हाल. त्यावर तो ब्राह्मण मनात विचार करू लागला व मनातल्या मनातच म्हणाला, सध्या मी स्वस्थ झालो असलो तरी मंत्रतंत्र प्रयोग झाला असेल तर कुठल्याही क्षणी भूत होऊ शकतो. मंत्राक्षता शूद्राच्या घरी जाऊनच घेण्याचा प्रस्ताव असेल तर तसेच करावे. खरे तर ब्राह्मण क्षुद्रांना मंत्राक्षता देतात, क्षुद्र ब्राह्मणांना घरी बोलावून मंत्राक्षता देत नाहीत. व्यंकय्यासारख्या निरुपद्रवी सज्जनाने असा निरोप पाठवावा हे माझ्या भल्यासाठीच असणार असा विचार करून तो ब्राह्मण व्यंकय्याकडून मंत्राक्षता स्वीकारण्यासाठी त्याच्या घरी गेला. श्री पिठिकापुरात पसरलेल्या अफवेमुळे 18 पगड जातीच्या लोकांचा संन्यासावरचा विश्वास उडाला. त्यामुळे सगळ्यांनी मिळून ठरवलं की शूद्र विद्या प्रवीण असलेल्या संन्याशाला दक्षिणा देणे योग्य नाही. उलट दिलेले द्रव्य त्यांनी त्याच्याकडून परत घेतले. त्याचे नशीब चांगले की त्याला मारझोड न करताच परत पाठवले. आता या धनाचे काय करावे असे लोकांनी बापनाचार्यांना विचारले. तेव्हा बापनाचार्यांनी सांगितले, त्या धनाने भोजन सामग्री आणून 18 पगड जातींना यथेच्छ जेवू घालावे. श्री दत्तात्रेयांना अन्नदान फार आवडते. हे केले तर वेगळी दत्तदीक्षा घेण्याची गरज नाही असे बापनार्य म्हणाले. कुकुटेश्वराच्या देवळाच्या समोर मोठा मांडव घातला गेला. अन्नदान सोहळा छान साजरा झाला. सर्व लोकांनी प्रथम दत्त दिगंबर दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असा दिव्य नाम जप केला. हेच नाम विश्वव्याप्त होणार हे श्रीपादांनी फार पूर्वीच सांगितले होते. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 42 संपूर्ण.